आता पाहूया लोकसभेच्या रणसंग्रामासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। काँग्रेसच्या सरकारमध्ये कृषी मंत्री महाराष्ट्राचे असूनही शेतकऱ्यांना मदत मिळत नव्हती। मात्र आता शेतकऱ्यांना वर्षाला 12,000 मिळतायत। नाव न घेता मोदींचा शरद पवारांवर निशाणा। सरकारनं 7 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी केला। कांद्याची निर्यात 35% वाढवण्यात आली। नाशिकच्या सभेत पंतप्रधान मोदींचं वक्तव्य। 5व्या टप्प्यातील मतदानासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून 3 मंत्र्यांवर मोठी जबाबदारी। शंभूराज देसाई, उदय सामंत, दीपक केसरकरांवर मुंबईतील लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी। ठाण्यातील विश्वासू नगरसेवकाचाही समावेश। छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान होईल अशी कोणतीही गोष्ट मनातही येऊ शकत नाही। यापुढे काळजी घेऊ। मोदींना जिरेटोप घालण्यावरून झालेल्या वादानंतर प्रफुल्ल पटेल यांचं ट्विट। अजित पवार आमच्या सोबत आल्यावर सुरुवातीला आमचा मतदार नाराज होता, पण अजितदादांच्या वर्तनामुळे मतदारांचं मन बदललं। फडणवीसांचं वक्तव्य। ठाणे लोकसभेसाठी भाजप आग्रही होता, पण शिंदेंनी आनंद दिघेंची जागा सोडली तर शिवसैनिकांचं मनोधैर्य खचेल असं सांगितलं। त्यामुळे शिंदेंना ती जागा दिली। एका मुलाखतीत देवेंद्र फडणवीसांची माहिती। पुण्यात लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वीच महाविकास आघाडी उमेदवारांचे अभिनंदनाचे बॅनर्स। सुप्रिया सुळे, रवींद्र धंगेकर आणि अमोल कोल्हे यांचा बॅनरवर खासदार उल्लेख। महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी निकालाआधीच लावलेल्या बॅनरवर सुप्रिया सुळे, रवींद्र धंगेकर, अमोल कोल्हेंचा फोटो। प्रफुल्ल पटेल यांनी महाराष्ट्राची माफी मागावी। त्यांनी शिवाजी महाराजांचा जिरेटोप मोदींना घालून महाराष्ट्राचा अपमान केला। अजित पवारांनी पटेलांना जाब विचारावा। शरद पवार गटाच्या अंकुश काकडेंची मागणी।